जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, FIH हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप 2025चं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच या FIH हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप 2025चं आयोजन आपल्या भारतामध्ये करण्यात येणार आहे. मित्रांनो, याआधी भारतात 2013, 2016 व 2021 मध्ये या वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं व आता चौथ्यांदा 2025 मध्ये हा वर्ल्ड कप भारतात आयोजित होणार आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणता देश हा समलिंगी विवाहाला मान्यता देणारा आग्नेय आशियातील पहिला देश ठरला आहे? तर आता समलिंगी विवाहाला मान्यता देणारा थायलंड हा आग्नेय आशियातील पहिला देश ठरला आहे. तसेच आपण जर संपूर्ण आशियाचा विचार केला तर आशियामध्ये असा करणारा थायलंड तिसरा देश ठरला आहे. याआधी तैवान आणि नेपाळ या देशांनी सुद्धा समलिंगी विवाहाला मान्यता दिली आहे व त्यानंतर असे करणारा आशियातील तिसरा तर आग्नेय आशियातील पहिला देश हा थायलंड ठरला आहे. मित्रांनो, थायलंडच्या सिनेटमध्ये विवाह समानता विधेयक मांडण्यात आलं होतं. त्यामध्ये 152 सदस्यांपैकी 130 सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं आहे. 4 जणांनी याला विरोध केला तर 18 जण अनुपस्थित होते. अजून या विधेयकावर थायलंडच्या राजाची स्वाक्षरी बाकी आहे. त्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल. आता इथे आग्नेय आशियाचा उल्लेख आला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आग्नेय आशियात किती देशांचा समावेश होतो? तर मॅपमध्ये पहा, हे आग्नेय आशियामधील देश आहेत. यामध्ये ब्रुनेई, कंबोडिया, ईस्ट टोमर, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड व व्हिएतनाम या 11 देशांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 2. अलीकडे चर्चेत असलेले स्मृतिवन हे भूकंप स्मारक कोणत्या राज्यात स्थित आहे? कोणतं स्मारक आहे? तर स्मृतिवन असे याचं नाव असून हे भूकंप स्मारक गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे. बरं, सध्या हे स्मारक चर्चेमध्ये का आलं आहे? तर आता या स्मारकाला प्रिक्स वर्साय पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे व अशा प्रकारचं नामांकन मिळणारं हे भारतातील पहिलं स्मारक ठरलं आहे. अजून या स्मारकाला पुरस्कार मिळालेला नाही, तर फक्त नामांकन मिळालेलं आहे. अजून 6 म्युझियम या पुरस्काराच्या रेसमध्ये आहेत. या पुरस्काराची घोषणा नोव्हेंबर महिन्यामध्ये होईल. पुरस्कार कोणता आहे? तर प्रिक्स वर्साय असे याचं नाव असून याची स्थापना 2015 मध्ये युनेस्कोद्वारे करण्यात आली असून हा पुरस्कार आर्किटेक्चर आणि डिझाईनसाठी दिला जातो. आता या पुरस्काराविषयी तर आपण माहिती पाहिली, तर स्मृतिवन या स्मारकाविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. मित्रांनो, 2001 साली भुजमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. त्यामध्ये 12,932 लोकांना आपले प्राण गमावावे लागले होते व या भूकंपामध्ये प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थच हे संग्रहालय निर्माण करण्यात आलं आहे. या संग्रहालयाचं उद्घाटन कधी करण्यात आलं? तर 28 ऑगस्ट 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संग्रहालयाचं उद्घाटन केलं होतं. व हे जे संग्रहालय आहे हे भुजच्या भुजिओ टेकड्यावर 470 एकर परिसरात पसरलेलं आहे व या संग्रहालयात जगातील सर्वात मोठे मियाकावी जंगल आहे. या जंगलामध्ये एकूण 5 लाख झाडे आहेत. प्रश्न क्रमांक 3. सिप्रीच्या ताज्या अहवालानुसार अण्वस्त्रांच्या बाबतीत भारताने पाकिस्तानला मागे टाकले, तर आता सध्या भारताकडे किती अण्वस्त्रे आहेत? तर आता या सिप्रीच्या अहवालानुसार भारताकडे एकूण 172 अण्वस्त्रे आहेत. याआधी जानेवारी 2023 मध्ये भारताकडे एकूण 164 अण्वस्त्रे होती व त्यावेळेस पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रे होती व भारताने आता मागील एका वर्षात नवीन 8 अण्वस्त्रे तयार केली असून याची संख्या ही 172 इतकी झाली आहे. चीनविषयी सांगायचं झालं तर चीनमध्ये मागच्या वर्षी 410 अण्वस्त्र होती व चीनने आता नवीन 90 अण्वस्त्रे तयार करून ही संख्या 500 इतकी केली आहे. मित्रांनो, जगातील एकूण न्यूक्लिअर वेपनपैकी रशिया आणि अमेरिका या 2 देशाकडेच 90% न्यूक्लिअर वेपन आहेत. एक्झाम मध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की सिप्रीच्या अहवालानुसार न्यूक्लिअर वेपनच्या बाबतीत कोणता देश अव्वल स्थानी आहे? तर नोट करून घ्या. यामध्ये रशिया हा प्रथम स्थानावर आहे. रशियामध्ये एकूण 5580 न्यूक्लिअर वेपन आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 5044 वेपनसह अमेरिका आहे. तिसऱ्यावर चीन, चौथ्यावर फ्रान्स, 5व्या क्रमांकावर ब्रिटन तर 6व्या क्रमांकावर आपला भारत आहे. मित्रांनो, अणुबॉम्बचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं हे सुद्धा नोट करून घ्या. अणुबॉम्बचे जनक हे रॉबर्ट ओपनहायमर यांना म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मित्रांनो, नुकतेच आता G7 गटाने IMEC मार्गिकेसाठी G7 राष्ट्रीय कटिबद्ध असल्याचे घोषित केले. तर आता या IMEC प्रकल्पासंबंधित विधानांचा अभ्यास करून यातील आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. IMEC म्हणजे काय? तर भारत, पश्चिम आशिया, युरोप दळणवळण मार्गिका,
असे याचं पूर्ण स्वरूप आहे. यातील पहिलं विधान पहा. गेल्या वर्षी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या G20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी या कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरची घोषणा केली होती. हे विधान बरोबर आहे. गेल्या वर्षीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या IMEC प्रकल्पाची घोषणा केली आहे. पहिलं विधान तर बरोबर आहे. आता दुसरं विधान पहा. या प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिम आशिया आणि युरोपला रेल्वे मार्ग तसेच बंदरांच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिम आशिया आणि युरोपला रेल्वे मार्ग तसेच बंदराच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेवटचं विधान पहा. या प्रकल्पात भारतासह संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, युरोपीय महासंघ, फ्रान्स, इटली, जर्मनी व अमेरिका या देशांचा समावेश आहे. शेवटचं सुद्धा विधान बरोबर आहे. मित्रांनो, ही तिन्ही विधाने बरोबर आहेत आणि तिन्ही विधाने अत्यंत महत्त्वाची आहेत. येणाऱ्या एक्झाम मध्ये या मार्गिकेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी सर्व पॉइंट नोट करून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणजेच A, B व C हे तिन्ही विधान बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 5. भारत US इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी म्हणजेच ICET ची दुसरी बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर आता जी ICET बैठक आहे याची दुसरी आवृत्ती नुकतीच आयोजित करण्यात आली होती व या आवृत्तीचं आयोजन नवी दिल्ली येथे पार पडलं आहे. बरं, या बैठकीचं अध्यक्षस्थान कोणी भूषवलं? तर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे जेक सुलिव्हन यांनी या बैठकीचं सह अध्यक्षपद भूषवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6. मुरलीधर चंद्रकांत भंडारे यांचे नुकतेच वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले, तर त्यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्य केले होते? तर आता हे जे मुरलीधर चंद्रकांत भंडारे आहेत हे ओडिशा या राज्याचे माजी राज्यपाल आहेत. त्यांनी ओडिशा या राज्याचे राज्यपाल म्हणून 2007 ते 2013 पर्यंत कार्य केलेलं आहे. त्यांचा जन्म मुंबईमध्ये झाला होता व ते महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी 1980, 1982 व 1988 असे 3 वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून कार्य केलेलं आहे. आता हा प्रश्न पहा. अलीकडेच प्रकाशित अ फ्लाय ऑन द RBI वॉल या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? काय नाव आहे या पुस्तकाचं? तर अ फ्लाय ऑन द RBI वॉल असं या पुस्तकाचं नाव असून याच्या लेखिका या अल्पना किलावाला या आहेत. लक्षात ठेवा, अल्पना किलावाला यांनी अ फ्लाय ऑन द RBI वॉल हे पुस्तक लिहिलं आहे. याआधी सुद्धा काही महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, R अश्विन यांचं आय हॅव द स्ट्रीट्स व कुट्टी क्रिकेट स्टोरी हे पुस्तक प्रकाशित झालं आहे आणि R अश्विन यांनी हे पुस्तक कोणाच्या सहकार्याने लिहिलं आहे हे तुम्हाला आता कमेंट मध्ये सांगायचं आहे. मणिशंकर अय्यर यांचं द राजू आय न्यू हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. बिल गेट्स यांचं सोर्स कोड माय बिगिनिंग हे पुस्तक 2025 मध्ये प्रकाशित होणार आहे. शेन वॉटसन यांचं द विनर्स माइंडसेट, D सुब्बाराव यांचं ज्येष्ठ मर्सिनरी, विजयादेवी राणे यांचं मेकर ऑफ मॉडर्न गोवा, सॅम पित्रोदा यांचं द आयडिया ऑफ डेमोक्रेसी, रमन मित्तल व डॉक्टर सीमा सिंग यांचं द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी, लक्ष्मी मुर्डेश्वरपुरी यांचं सॉलोइंग द सन, तर S जयशंकर यांचं वाय भारत मॅटर्स हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या राज्याद्वारे मिशन निश्चय राबवण्यात येत आहे? तर आता जे मिशन निश्चय आहे हे पंजाब राज्याद्वारे राबवण्यात येत आहे आणि हे मिशन पंजाब पोलिसांनी सुरू केलं आहे. या मिशनद्वारे पंजाब पोलीस, सीमा सुरक्षा दल आणि ग्राम संरक्षण समित्या यांच्या सहकार्याने फाजिल्का जिल्ह्यातील अंमली पदार्थाविरुद्ध आठवडाभर ही मोहीम राबवणार आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक सिकल सेल दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक सिकल सेल दिन आहे हा दरवर्षी 19 जून रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पहिल्यांदा 2009 मध्ये आयोजित करण्यात आला होता. बरं, हा सिकल सेल आजार काय आहे? तर या आजारात लाल रक्तपेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने त्यांचा आकार असा विळ्यासारखा होतो. त्यासाठी हा आजार सिकल सेल या नावाने ओळखला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. गोड्या पाण्यातील मत्स्य आणि अन्य जलचर प्राण्याच्या उत्पादनात कोणता देश अव्वल ठरला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.